नमस्कार मैत्रिणींनो, रूपाच आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, ही आहे सफेद वांगी. तर ही बाजारामध्ये अगदी दुर्मिळ प्रमाणामध्ये मिळतात. मला दिसली, मी घेऊन आली आणि याची भाजी ना अगदी अप्रतिम होते. तर वांगी इथे मी स्वच्छ धुवून घेतली आणि असे उभे त्याचे काप करून घेत आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, ज्याप्रमाणे आपण भरलेली भेंडी बनवतो किंवा भरलेली वांगी बनवतो, तर त्याच पद्धतीची या वांग्याची भाजी मी इथे बनवणार आहे. आणि भाजी अगदी अप्रतिम लागते, कारण याआधी मी भाजी बनवलेली आहे. व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जाऊन नक्कीच बघा. सुक्की भाजी बनवलेली आहे, वांग्याची शॉर्ट व्हिडिओ आहे. तर मैत्रिणींनो, यापुढे आता भाजीसाठी कांदा लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे. तर कांदा कोथिंबीर आता मी इथे चिरून घेत आहे. कांदा कोथिंबीर आपली इथे चिरून होती आहे, तोपर्यंत मी एक सुंदर अशी खरी मैत्रीण या विषयावरती एक छान कविता बोलणार आहे. तर कविता कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कवितेचा विषय आहे खरी मैत्रीण. मैत्री असते नाजूक गंधासारखी, मैत्री असते नाजूक गंधासारखी, मनाला लागते ती खूप खास काहीशी. स्वार्थ नसतो नफा तोटा नाही, स्वार्थ नसतो नफा तोटा नाही, एकदा जुळली की ती तुटतही नाही. सुखात हसते दुःखात रडते, सुखात हसते दुःखात रडते, मनातलं सगळं समजून घेते. सल्ला देते चुकलं तर सांगते, सल्ला देते चुकलं तर सांगते, पण कधीच सोडून जात नाही. रुसवे फुगवे जरी आले कधी, रुसवे फुगवे जरी आले कधी, तरी दोन शब्दात गोडी वाढते. खरी मैत्रीण हृदयाच्या जवळ असते, खरी मैत्रीण हृदयाच्या जवळ असते, साथ तिची कायमच टिकते, साथ तिची कायमच टिकते. धन्यवाद. तर मैत्रिणींनो, इथे कांदा आणि कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत भाजलेले, आणि 10-12 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी सर्व मसाले आता घालून घेत आहे. तर प्रथम इथे 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा गोडा मसाला घातला आहे. तर हा मसाला मी घरी बनवलेला आहे. ह्या मसाल्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्यानंतर 1 चमचा इथे किचन किंग मसाला घातला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. त्यानंतर पाव चमचा इथे हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा इथे धन पावडर घातले. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. जरासं वाटण आपल्याला जाडसरच बनवायचं आहे. बघा, या पद्धतीने असं इथे वाटण आपल्याला बनवायचं आहे, थोडंसं जाडसर. तर वाटण इथं बनवून झाले. वांगी ही आपली आता व्यवस्थित कट करून झाली. पाण्यामध्ये ठेवली होती म्हणजे वांगी काळी पडत नाही. आता पाण्यातून वांगी मी काढून घेतलेली आहे आणि मसालाही एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर ह्या मसाल्यामध्ये आहे ना, आता 1 चमचाभर आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला आहे ना छान असा होतो, वांग्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येतो. म्हणजे थोडंसं त्याला असा चिकटपणा येतो, म्हणून थोडंसं तेल घालून घ्यायचं. तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, पण पाण्यापेक्षा तेल घातलं तर खूपच छान होतं. तर बघा, तेल सर्व मसाल्यामध्ये आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित अगदी मिक्स करायचं आहे आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला जे वांगे आहेत त्यामध्ये मसाला बघा या पद्धतीने असा भरून घ्यायचा आहे. जसं आपण भेंडीमध्ये भरतो किंवा नेहमीप्रमाणे वांग्याची भाजी करतो मोठ्या वांग्याची, त्याच पद्धतीने हा मसाला इथे भरून घ्यायचा आहे. भाजी अगदी छान होते, अप्रतिम होते, खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला. कारण मी याआधीसुद्धा एक सुकी भाजी टिफिनसाठी बनवली होती आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर नक्कीच जाऊन बघा तुम्ही, खूप छान होते भाजी. तुम्हाला जर ही वांगी मिळाली तर नक्कीच करून पहा. तर बघा, असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्यांमध्ये मी इथे मसाला भरून घेत आहे. तर आता मसाला मी इथे भरून घेते आहे संपूर्ण वांग्यांमध्ये या पद्धतीने. आता जसा मी दाखवला आहे 4 वांग्यांमध्ये भरून, त्याच पद्धतीने सर्व वांगी इथे मी भरून घेतलेली आहे. आता आपल्याला वांग्याला फोडणी करायची आहे. तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तर तेल इथे आपल्याला बेताने घालायचं आहे, कारण आपण याआधी जे वाटण बनवलं आहे, जो मसाला बनवला आहे, त्यामध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे, त्यामुळे थोडं बेतानेच घालायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धासा चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धासा चमचा इथे जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. जिरं मोहरी व्यवस्थित आपल्याला
परतू द्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर लागलीच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर इथे बघा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते कांदा परतताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला. म्हणजे काय होतं, कांद्यातलं जे ओलसरपणा आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते लवकर कमी होतं मिठाने आणि कांदा अगदी 1-2 मिनटात व्यवस्थित परतला जातो. तर बघा इथे कांदा आपला परतून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि लगेचच आपल्याला यामध्ये भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत. तर वांगी इथे मी घालून घेत आहे. वांगी घालून झाले की आपल्याला 1-2 मिनिट वांगी परतून घ्यायची आहे. आता वांगी परतत आहे तोपर्यंत मी एका साईडला गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे. कारण आपल्याला इथे भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. तर बघा इथे मी गरम पाणी केलं आहे. गरम पाणी घालून घेते. अगदी कपभर पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल, अजून एखादा कप. तर मी आता याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे, थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडीशी कसुरी मेथी यामध्ये मी घालत आहे. कसुरी मेथीने छान चव येते. तर ही कसुरी मेथीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे मैत्रिणींनो. तर बघा इथे कसुरी मेथी घालून झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अलगद मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. बघा झाकण ठेवलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती हे शिजवून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने होती ही भाजी अशी. तुम्हाला थोडीशी मी जवळून दाखवते बघा आणि थोडीशी यामध्ये बारीक चिरलेली पुन्हा कोथिंबीर घालून घेत आहे. खूप छान होते, खूप सुंदर टेस्ट येते, अगदी भन्नाट चव येते. तुम्ही ज्वारीची, बाजरीची भाकरी, चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता. बघा थोडीशी जवळून दाखवते. दिसते अगदी मिरचीसारखी पण चवीला अगदी अप्रतिम. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मैत्रिणींनो, भेटू अशाच नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.